पहिलं डिटॉक्स झालं, हे दुसरं डाएट झालं, येस. तिसरं येतं एक्सरसाइज. कारण एक्सरसाइज हा 50% रोल आपल्या शरीरावर खूप जास्त काम करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे म्हणायला हरकत नाही आहे. सो एक्सरसाइज करताना पण बरेच जण म्हणतात आम्ही चालतो आहे, आम्ही योगा करतो आहे, आम्ही जिम करतो आहे, किंवा मला झुंबा आवडतं, मी झुंबा करते आहे. पण कुठलाही एक्सरसाइज करा, काही हरकत नाही आहे. पण जेव्हा तुम्हाला पर्टिक्युलरली डिसीज रिव्हर्सल हवं आहे ना, काही त्यात ग्लँडला इम्प्रूव्ह करणारी किंवा थायरॉईडला स्टिम्युलेट करणारे काही एक्सरसाइज असतात पर्टिक्युलरली, ते आपल्याला आवर्जून करणं गरजेचं आहे. कारण ते जर तुम्ही करत नाही आहात तर तुमच्या शरीराला त्या ग्लँडला स्टिम्युलेट करणारं किंवा इम्प्रूव्ह करणारे काही तिथं उपयोग होताना दिसत नाही आहे. सो पर्टिक्युलरली काही योगासनं आहेत ज्याच्यामध्ये भुजंगासन आहे, धनुरासन आहे किंवा उष्ट्रासन आहे. ही आसनं तुम्हाला थायरॉईड ग्लँडला स्टिम्युलेट करायला मदत करतात. सो ही आवर्जून करा. तुम्ही बाकी काही एक्सरसाइज करा, पण ही त्याच्यामध्ये नक्की ॲड करा एक्सरसाइज. त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार. ओके, सूर्यनमस्कार सर्वांगाचाच व्यायाम त्याच्यामध्ये होतो आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सूर्यनमस्काराच्या बाबतीतली, मी थोडंसं त्याला स्पिरिच्युअल किंवा आयुर्वेदिक टच देण्याचा प्रयत्न करते आहे. कारण आयुर्वेदामध्ये आपण थायरॉईडमध्ये अग्निमांद्य म्हणतो आहे, अग्निमांद्य. हो, आणि अग्नीचा सोर्स नेचरमध्ये आहे सूर्य. ओके, सो जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो की जे आपल्या शरीरात आहे ते नेचरमध्ये, का नेचरमध्ये ते आपल्या शरीरात आहे. आणि आपल्या शरीरातला जर अग्नी डिस्टर्ब आहे तर त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला त्या अग्निदेवतेची स्मरण केलं पाहिजे, आराधना केली पाहिजे. सो सूर्यनमस्कार सर्वांगाला स्ट्रेचिंग म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण स्पिरिच्युअल वेनी जर थोडंसं बघितलं तर तुमच्या अग्निमांद्याला तुम्ही त्या अग्नीच्या देवतेला आराधना करत आहात. त्या इमोशन्सनी तुम्ही सूर्यनमस्कारसुद्धा करायला हरकत नाही आहे. ओके, म्हणजे भुजंगासन, उष्ट्रासन, धनुरासन आणि सूर्यनमस्कार, ह्या 4 गोष्टी, ही 4 आसनं केली पाहिजेत तुम्ही तुमच्या रेग्युलर एक्सरसाइजसोबत. बरेच जण जे करतायत त्यांनी ॲटलिस्ट ही ॲड करा. जे करत नाही आहेत काहीच व्यायाम, त्यांना एक रिक्वेस्ट नक्की राहते की एक 20 मिनिटाचा वेळ स्वतःसाठी काढा. अगदी मी म्हणत नाही आहे 40-50 मिनटं 1 तास व्यायाम करा. 20 मिनिटाचा वेळ काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला जो आवडतो तो व्यायाम करा, ही योगासनं त्यात ॲड करा. आणि 5 मिनटं प्राणायाम आणि 5 मिनटं मेडिटेशनला नक्की द्या. कारण प्राणायाम हा सुद्धा एक एक्सरसाइजचा प्रकार म्हणूया. पर्टिक्युलरली साधा अनुलोम विलोम प्राणायाम पण चांगला युजफुल ठरतो. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, बंद करायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. सो किमान 5 आवर्तनं अनुलोम विलोमची सुरुवातीला करूयात. त्याच्यानंतर जसं ॲडव्हान्स लेवलला जातो आहे आपण, कुंभक प्राणायाम हा सुद्धा थायरॉईडला पर्टिक्युलरली रिव्हर्सलला खूप जास्त मदत करतो आहे. कुंभक प्राणायाम किंवा बॉक्स ब्रिदिंग म्हणतो आपण मॉडर्ननुसार त्याला. पण आंतरकुंभक, बाह्यकुंभक दोन्ही करायचे. येस, कारण आपण तो प्राणवायू घेतोय, त्या प्राणवायूला रोखतोय सुद्धा आणि मग त्याला बाहेर काढतोय. मग जेव्हा आपण तो रोखतो, तो प्राणवायू आहे ना, सो जिथं जिथं शरीराला हिलिंगची गरज आहे तिथं तो आपल्याला मदत करतोय हिलिंगसाठी. आणि थायरॉईड ग्लँड तर आपली इथंच आहे गळ्यामध्ये. सो जेव्हा आपण तो रोखतोय पर्टिक्युलरली तर तुम्हाला थायरॉईड ग्लँडला ती इम्प्रूव्हमेंट नक्की दिसते आहे. थायरॉईड साठी पर्टिक्युलरली अजूनही 2 गोष्टी मी नक्की सांगू शकते. एक आहे उज्जयी प्राणायाम. येस, सो उज्जयी प्राणायामाने सुद्धा तुम्हाला जो हॉर्सनेस ऑफ व्हॉईस असेल किंवा गळ्याला काही इन्फेक्शन सतत होत असेल, घोरणं असेल, तर ह्या 3ही गोष्टी कमी व्हायला प्लस थायरॉईड इम्प्रूव्हमेंट व्हायला उज्जयी प्राणायामाचं मदत होणार आहे. आणि अजून एक आहे तो जालंधर बंध. येस, जो मी विचारणारच होते की जालंधर बंध आहे का. येस, सो जालंधर बंधसुद्धा खूप जास्त थायरॉईडच्या पेशंटना एक्सरसाइज म्हणून करायला हरकत नाही आहे. जे काही एक्सरसाइज कराल, माझी रिक्वेस्ट राहते योग्य तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली करा. चुकीची योगासनं केली तरी त्याचा त्रास होऊ शकतो. सो फक्त ऐकून करू नका, योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन नक्की योगासनं किंवा कुठले एक्सरसाइज आहेत ते करा. सो त्याचा फायदा होणार आहे. सो एक्सरसाइज मस्ट आहे. काही ना काही हालचाल नक्की करा. कारण थायरॉईडमध्ये बरेच जण जो एक आळशीपणा वाढलेला असतो म्हणूयात, वाढलेला असतो, ॲक्च्युली तो इनबिल्ट नसतो, लिथार्जिकपणा जो असतो तो आपल्याला टाळायचा असेल तर एक्सरसाइज आपल्याला खूप जास्त मदत करणार आहे. जेव्हा कधी लो फिलिंग येतं आहे, जेव्हा कधी विकनेस आपल्याला वाटतो आहे, त्यावेळेला उठा आणि जागेवर जॉगिंग करा, एक राऊंड मारून या, सायकलिंग करा, काही करा. तुमचे
एन्डॉर्फिन्स सिक्रेट होतात, तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात, तुमचा मूडसुद्धा चेंज होतो आहे. आणि तो एक क्षण असतो, तो टाळा. फार महत्त्वाचं आहे, कारण बरेचदा हे वाक्य आपल्याच आजूबाजूच्या लोकांकडनं पेशंटला ऐकायला मिळतं की ही अशीच आहे, ही अशीच आहे, हिला काही करायलाच नको, ही लवकरच दमती, ही सतत चिडचिडच करती. अरे पण का करती आहे हे समजून घे, तो वेगळा मुद्दा येतो आहे. पण यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं तर आपल्याला पाऊल उचलावं लागणार आहे. सो एक स्टेप उचला आणि व्यायाम नक्की करायला सुरुवात करा. त्यामुळं थर्ड पिलर जो आहे तो एक्सरसाइजवरती आपला भर असतो. आणि यामध्ये सुद्धा काही ॲडव्हान्स टेक्निक्स आपल्याला शिकणं गरजेचं असतं, जे तुम्हाला डिसीज रिव्हर्सलला मदत करतात. मग जसं काही अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज आहे, मग तो स्टेप अप डाऊन असेल, जिना चढउतार म्हणतो आहे आपण, किंवा स्विमिंग आहे, दोरीच्या उड्या आहेत, जागेवर जॉगिंग करणं आहे, हेही आपण करू शकतो. जसा आपला स्टॅमिना वाढेल, एनर्जी वाढेल, मग नायट्रिक ऑक्साईड एक्सरसाइज असतात जे हॅपी हार्मोन सिक्रेट करायला मदत करतात म्हणूया, किंवा ब्लड सर्क्युलेशन ठीक होण्यासाठी लिम्फॅटिक एक्सरसाइज असतात. हेही आपल्याला करणं गरजेचं आहे. सो स्टेप बाय स्टेप जा. सगळं छान आहे, एक दिवस केलं आणि दुसऱ्या दिवशी बंद झालं असं नको आहे. जसा स्टॅमिना वाढेल एक्सरसाइज आपल्याला वाढवत जायचं आहे. येस, हा थर्ड पिलर झाला. चौथा महत्त्वाचा मुद्दा येतो आहे मेडिटेशन. सो जसं मी म्हटलं की कुठे आपण पॅथीवरती जात नाही आहे, पेशंटला बरं होण्यासाठी जिथं जिथं गरजेची गोष्ट आहे तिथं आपण देतो आहोत. सो मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे जी तुमचा स्ट्रेस आयडेंटिफाय करणं आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी मदत करणं याच्यासाठी उपयोग होऊ शकतो. कारण स्ट्रेस जेव्हा वाढतो, आपण म्हणतो आहे कॉर्टिसॉल लेवल्स आपल्या डिस्टर्ब होतात, आणि ह्या कॉर्टिसॉल लेवल डिस्टर्ब होतात, आपण स्ट्रेस मॅनेजच करू शकत नाही. सो ॲटलिस्ट आपल्याला समजलं तरी पाहिजे की मला स्ट्रेस काय आहे. तोच जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्यातनं बाहेर नाही पडू शकणार आहे. सो मेडिटेशन हा असा वे आहे जो तुम्हाला इथं मदत करतो आहे. मग तिथं सेल्फ लव्ह असेल, किंवा पॉझिटिव्हिटीचं मेडिटेशन असेल, किंवा व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन असेल. मला डिसीजमधनं बरं झालेलं मला बघायचं आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्नच करणार नाही आहात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.